नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जर मी तुम्हाला असं सांगितलं की भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख भूतानमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले किंवा नेपाळमध्ये गिर्यारोहणासाठी गेले, तुमचा विश्वास बसेल का? अजिबात बसणार नाही. परंतु तसंच काहीतरी झालेलं आहे. बांगलादेशच्या मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्स कैसर रशीद चौधरी भारतामध्ये दाखल झाले आणि भारतात येण्यासाठी त्यांनी वैद्यकीय कारण दिलेलं आहे. खरं तर ते थेट हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजे होते, परंतु ते हॉस्पिटलमध्ये गेले नाहीत. ते भेटले रिसर्च अँड अनालिसिस विंगचे प्रमुख पराग जैन यांना. ते भेटले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना. या भेटीमध्ये निश्चितपणे काहीतरी महत्त्वाचं शिजलेलं आहे, परंतु नेमकं काय शिजलंय याचा अतापत्ता कोणालाच नाहीये. अनेकदा एखाद्या देशामध्ये नवं सरकार आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये या नव्या सरकारला आधीच्या सरकारने जी भरपूर घाण करून ठेवलेली आहे ती साफ करण्याचं काम करावं लागतं. अलीकडेच बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला पूर्ण बहुमत मिळालं. या पक्षाचे नेते तारिक रहमान यांच्याकडे पंतप्रधान पदाची सूत्र आली. त्यांच्या आधी जे मोहम्मद युनूस यांचं हंगामी सरकार होतं, त्या हंगामी सरकारच्या काळामध्ये बांगलादेश आणि भारताचे संबंध अत्यंत ताणले गेलेले होते. बांगलादेश जणू पाकिस्तान, चीन आणि अमेरिका या 3 देशांना आंदण दिलाय की काय, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं. रहमान यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळामध्ये ज्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी सुरू केली. बांगलादेशचे चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल मिजानुर रहमान शमीम यांना निवृत्तीवर पाठवून रहमान यांनी त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल एम मैनूर रहमान यांची नियुक्ती केली. मेजर जनरल मोहम्मद जहांगीर आलम हे बांगलादेशची सर्वोच्च लष्करी गुप्तचर संस्था डायरेक्टर जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्सचे महासंचालक होते. युनूस यांच्या काळामध्ये ते अत्यंत प्रभावी होते. त्यांना या पदावरून दूर करून त्यांची रवानगी परराष्ट्र मंत्रालयात करण्यात आली. त्यांच्या जागी मेजर जनरल कैसर रशीद चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. युनूस प्रशासनाच्या काळामध्ये महत्त्वाच्या लष्करी तुकड्यांचे नेतृत्व करणाऱ्या 6 वरिष्ठ जनरलना नॉन ऑपरेशनल किंवा मुख्यालयातील पदांवर हलवण्यात आले, जेणेकरून त्यांच्याकडे सैन्याचं थेट नियंत्रण राहणार नाही. ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हफीजुर रहमान हे नवी दिल्लीतील बांगलादेश हायकमिशनमध्ये डिफेन्स ॲडवायझर होते. त्यांना तातडीने ढाका येथे परत बोलवण्यात आले. त्यांना मेजर जनरल पदी बढती देण्यात आली. 55व्या इन्फंट्री डिव्हिजनचे त्यांना जीओसी बनवण्यात आले. सगळ्या नवीन नियुक्त्या तारिक रहमान यांच्या नव्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहेत. कैसर रशीद चौधरी यांनी भारतात येण्यासाठी वैद्यकीय कारण दिलं होतं, त्यामुळे खरं तर त्यांनी एम्समध्ये गेलं पाहिजे होतं. तिथे वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या पाहिजे होत्या. परंतु प्रत्यक्षात ते रॉचे प्रमुख पराग जैन यांना भेटले. जैन यांनी त्यांच्यासाठी विशेष मेजवानीचं आयोजन केलं होतं. शक्यता अशी आहे की या मेजवानीमध्ये चौधरी यांच्यासाठी पथ्याचं जेवण बनवण्यात आलं असावं. एक गोष्ट उघड आहे की चौधरी यांनी भारतात येताना जे वैद्यकीय कारण दिलंय ते त्यांची भेट गोपनीय राहावी, या भेटीची फारशी चर्चा होऊ नये म्हणून दिलं असावं. कदाचित त्यांनी तारिक रहमान यांचा एखादा महत्त्वाचा संदेश भारतासाठी आणला असावा. जगामध्ये सध्या जी परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती, अत्यंत ज्वालाग्रही परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशचा एक महत्त्वाचा लष्करी अधिकारी भारतात येतो आणि रॉच्या प्रमुखांची चर्चा करतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा करतो. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. चौधरी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची गाठभेट घेतली. मिलिटरी इंटेलिजन्सचे महासंचालक आर एस रमण यांची गाठभेट घेतली. अशा प्रकारच्या गाठीभेटींमध्ये ज्या चर्चा होतात त्या कधीही उघड होत नाहीत, त्याचा तपशील कधीही बाहेर येत नाही. परंतु आपण फक्त तर्क करू शकतो की या गाठीभेटीमध्ये काय चर्चा झाली असावी. त्याच्यामध्ये एक मुद्दा तर स्पष्ट आहे. बांगलादेशच्या भूमीचा भारत विरोधी गटांकडून, दहशतवाद्यांकडून उपयोग होऊ नये अशी अपेक्षा डोभाल यांनी व्यक्त केलेली असेल. दुसरी अपेक्षा स्वाभाविक आहे की बांगलादेशमध्ये जे दहशतवाद्यांचे गट आहेत त्यांच्या संदर्भात जी माहिती आहे त्याची देवाणघेवाण या 2 देशांमध्ये व्हावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी या बैठकीमध्ये चर्चिली गेली असेल ती म्हणजे बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या काळामध्ये हिंदूंवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार झाले. आता तारिक रहमान यांचं सरकार बांगलादेशमध्ये सत्तारूढ झालं आहे, परंतु त्यांच्या सत्ता काळात सुद्धा या घटना अजून थांबलेल्या नाही आहेत. बांगलादेशमध्ये आजही हिंदूंना लक्ष केलं जात आहे. या सगळ्या विषयांवर या गाठीभेटींमध्ये निश्चितपणे चर्चा झालेली असेल. मला असं मनापासून वाटतं की कैसर रशीद चौधरी यांची जी भारत भेट आहे ती तारिक रहमान यांच्याकडून करण्यात आलेली चाचपणी आहे. कारण सध्या जगाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तारिक रहमान यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सुधारणं किंवा दोन्ही देशांमध्ये लष्करी सहकार्य निर्माण करणं याच्या पलीकडे भारताकडून बांगलादेशला आर्थिक सहकार्याची अपेक्षा असणार. कारण तेलाचे भाव सध्या प्रचंड कडाडलेले आहेत. काल ते $120 प्रति बॅरल पर्यंत जाऊन आले, आता ते 94 पर्यंत आलेले आहेत.
म्हणजे तेलाच्या भावामध्ये जे फ्लक्च्युएशन आहे ते जबरदस्त आहे आणि या तेलाच्या भावामुळे जगातले अनेक अर्थव्यवस्था होरपळणार आहेत. बांगलादेशसारखे छोटे मोठे देश तर या परिस्थितीमध्ये अक्षरशः गटांगळ्या खाणार आहेत. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये असे अनेक करार आहेत जे सध्याच्या परिस्थितीमध्ये कदाचित बांगलादेशच्या पथ्यावर पडू शकतील. भारताचं एक वैशिष्ट्य आहे, भारताचे जे शेजारी देश आहेत ते सतत भारताच्या विरोधात काहीतरी काड्या करत असतात, कारवाया करत असतात. या काड्यांचं जे प्रमाण आहे ते देशानुसार वेगळं वेगळं आहे, परंतु हे सगळे देश भारताला उपद्रव देत असतात ही बाब तर निश्चित आहे. भारताचे शेजारी जेव्हा संकटात येतात तेव्हा भारत मोठ्या मनाने या सगळ्या देशांना मदत करताना दिसतो. जी मदत भारताने श्रीलंकेला केली, जी मदत भारताने मालदीवला केली, तशा प्रकारची मदत भारत आता बांगलादेशला सुद्धा करताना दिसतोय. मोहम्मद युनूस यांच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशचे संबंध अत्यंत ताणले गेलेले असताना सुद्धा भारताने बांगलादेशला तांदूळ पाठवला होता. तुम्हाला आठवत असेल, गेलं उन्हापुरं 1.5 वर्ष भारताच्या विरोधात सतत कारवाया करणाऱ्या, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या बांगलादेशला पुन्हा एकदा भारताने मदत केलेली आहे. बांगलादेश आणि भारतामध्ये डिझेल पुरवठ्याच्या संदर्भात एक करार आहे की भारताने वर्षभरामध्ये बांगलादेशला 1,80,000 टन डिझेलचा पुरवठा करावा आणि त्यातली एक खेप या संकटाच्या काळात सुद्धा भारताने बांगलादेशला पाठवण्याचं मान्य केलेलं आहे. भारत बांगलादेशला 5,000 टन डिझेल पुरवठा करणार आहे. भाजीपाला असो, अन्नधान्य असो किंवा वीज पुरवठा अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. परंतु या क्षणी बांगलादेशच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली बाब म्हणजे 2026 या वर्षामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये जो जलवाटप करार आहे तो करार संपुष्टात येणार आहे आणि त्यामुळे बांगलादेशच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. जेव्हा पाकिस्तानने भारतावर पहलगामचा हल्ला केला, त्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, परंतु हे ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की पाकिस्तान आणि भारतामध्ये जो सिंधू जलवाटप करार आहे तो करार आम्ही अनिश्चित कालासाठी स्थगित करतोय आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली. भारताने आता सिंधूचं पाणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी जे प्रकल्प खोळंबले होते ते खूप वेगाने सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये सिंधू नदीचं जे पाणी प्रवाहित होत होतं ते आता रोखलं जाणार आहे आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये याचा पाकिस्तानला जबरदस्त त्रास होणार आहे. हे सगळं बांगलादेशने पाहिलं होतं. त्यामुळे भारत आता बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान जो जलवाटप करार आहे त्या कराराचं काय करतो याच्याकडे बांगलादेशचं लक्ष आहे. तिस्ता आणि गंगा या 2 महत्वाच्या नद्या भारतातून बांगलादेशमध्ये प्रवाहित होतात आणि या नद्या म्हणजे बांगलादेशची लाईफलाईन आहे. जर भारताने या कराराच्या बाबत वेगळा विचार केला तर बांगलादेशची ही लाईफलाईन अक्षरशः खंडित होणार आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या आधी भारताने पाकिस्तानच्या सोबत जे केलं ते भारत बांगलादेशच्या सोबत सुद्धा करू शकतो अशी भीती बांगलादेशच्या मनात असणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण मोहम्मद युनूस यांच्या काळामध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. तारिक रहमान यांचे सरकार येऊन काही दिवस उलटले आहेत, परंतु हे अत्याचार अद्याप थांबलेले नाहीयेत. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत जरी मिळालं असलं तरी त्यांची जी सत्ता आहे ती स्थिर स्तरावर झाली आहे अशा प्रकारचे चित्र नाहीये. कारण मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळामध्ये बांगलादेशमध्ये जमाते इस्लामी या पक्षाचा जोर प्रचंड वाढला होता. हा पक्ष सत्तेपर्यंत जरी पोहोचला नसला तरी या पक्षाची बांगलादेशमध्ये जी उपद्रव क्षमता आहे ती खूप मोठी आहे. इराणचे सर्वेसर्वा अयतुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर या पक्षाने बांगलादेशमध्ये खूप मोठी रॅली काढली होती आणि शक्ती प्रदर्शन केलं होतं. तारिक रहमान यांना एक गोष्ट माहिती आहे की जमाते इस्लामी कधीही त्यांच्या पक्षाला सुखाने सत्ता राबवू देणार नाहीये आणि दुसऱ्या बाजूला जर तारिक रहमान यांनी भारताला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला, जो प्रयत्न मोहम्मद युनूस यांनी केला होता, तर त्यांचं सरकार बांगलादेशमध्ये कधीही स्थिरस्थावर होऊ शकत नाही. भारताला आपला शेजार शांत हवा आहे, कारण शेजारी अस्वस्थता असेल, शेजारी जर असंतोष असेल तर तिथे चीन आणि अमेरिका सारख्या देशांना हस्तक्षेप करायला संधी मिळते. त्यामुळे मोहम्मद युनूस यांनी कितीही बडबड केली तरी भारताने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. कारण भारताला एक गोष्ट ठाऊक होती की निवडणुकीनंतर मोहम्मद युनूस यांना जावंच लागेल. त्यामुळे भारताने निवडणुकीपर्यंत वाट पाहिली. तारिक रहमान यांच्याशी निवडणुकीच्या पूर्वीपासून भारताने संधान मानलं होतं. रॉचे अधिकारी सतत त्यांच्या संपर्कामध्ये होते. खालिदा जिया यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला भारताकडून आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर बांगलादेशमध्ये गेले होते. त्याच्यानंतर तारिक रहमान यांचा जेव्हा शपथविधी झाला तेव्हा सुद्धा आपल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री बांगलादेशमध्ये गेले होते. त्यांनी तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आणि तारिक रहमान यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. कैसर रशीद चौधरी हे निश्चितपणे तारिक रहमान यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असणार. त्याशिवाय त्यांची DGFI या पदावर बळणी लागली नाही. या पदावर आल्यानंतर त्यांनी पहिला दौरा भारताचा केला आणि आपला प्राधान्यक्रम स्पष्ट केलेला आहे. भारत हा बांगलादेशसाठी अत्यंत महत्वाचा आहे. चौधरी यांनी भारतामध्ये डोवाल परागजियन यांची गाठभेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सविस्तर चर्चा सुद्धा केलेली आहे.
बांगलादेशमध्ये जो दहशतवाद आहे, बांगलादेशमध्ये जो कट्टरतावाद आहे, त्यावर या भेटीमध्ये निश्चितपणे चर्चा झाली असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशच्या सीमेवरून जी घुसखोरी होते, जी तस्करी होते, त्याबाबत सुद्धा या भेटीमध्ये महत्त्वाचं बोलणं झालं असेल. BSF आणि BGB या ज्या 2 सुरक्षा यंत्रणा आहेत दोन्ही देशांच्या, त्याच्यामध्ये सहकार्य आणि समन्वय निर्माण करण्यासाठी हे दोन्ही देशांचे अधिकारी सविस्तर बोलले असतील. बांगलादेशमध्ये जी अस्थिरता निर्माण झाली त्याच्या मुळाशी सेंट मार्टिन बेटाची अमेरिकेने केलेली मागणी होती. अमेरिकेने तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे या बेटाची मागणी केली. त्यांना असं सांगितलं की या बेटावर अमेरिकेला लष्करी तळ हवा आहे आणि जेव्हा शेख हसीना यांनी अमेरिकेची मागणी फेटाळली त्याच्यानंतर त्यांच्या सत्तेचं पूर्णपणे उच्चाटन अमेरिकेने केलं. त्यांना भारतामध्ये आश्रय घ्यायला भाग पाडलं आणि बांगलादेशमध्ये अस्थैर्य निर्माण झालं आणि तिथे राजकीय अनागोंदी निर्माण झाली. आता निवडणुकीनंतर सुद्धा ही परिस्थिती बदलेल अशा प्रकारचं चित्र दिसत नाहीये, कारण बांगलादेशमध्ये अमेरिकेचा जो हस्तक्षेप आहे तो ज्या मुद्द्यावरून झाला तो मुद्दा अजूनही कायम आहे. जर अमेरिकेने पुन्हा एकदा तारिक रहमान यांच्याकडे सेंट मार्टिन बेटाची मागणी केली, त्याच्यानंतर तारिक रहमान यांचा प्रतिसाद कसा असतो याच्यावर त्यांची स्थिरता किंवा अस्थिरता अवलंबून आहे. आता सध्या तरी अमेरिका इराण युद्धामध्ये गुंतलेली आहे, त्याच्यामुळे सेंट मार्टिनचा जो मुद्दा आहे तो या क्षणी अमेरिकेचा प्राधान्यक्रम नाहीये. परंतु जेव्हा सगळं काही स्थिर स्थावर होईल तेव्हा अमेरिका पुन्हा एकदा या मागणीला रेटण्याची शक्यता आहे. तारिक रहमान यांच्या मागे पुन्हा एकदा लकडा लावण्याची शक्यता आहे. तारिक रहमान यांनी हा घटनाक्रम पाहिलाय, त्यांना हा घटनाक्रम माहिती आहे. त्यामुळे बांगलादेशच्या सत्तेवर जर स्थिर स्थावर व्हायचं असेल तर कदाचित भारताशी सामंजस्य आणि सहकार्य आपल्याला उपयोगी पडू शकेल असं चाणक्य विचार करून रहमान यांनी चौधरी यांना भारतामध्ये रवाना केलं. चौधरी यांनी भारतातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी नेमकी काय चर्चा केली याचा तपशील मी म्हटल्याप्रमाणे कधीही बाहेर येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांची सरमिसळ हटणं अपेक्षित आहे. परंतु चौधरी यांच्या भारत भेटीने एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की तारिक रहमान यांना तुर्तास तरी भारताशी चांगले संबंध हवेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.